त्यांचा फोन आला होता आपल्याला, पण रूम घेताना आपण 550 रुपये पे करतो त्यांना, म्हणजे 50 रुपये रूमचे आणि 500 रुपये डिपॉझिट. आता 48 तास केल्यामुळे ते काय करणार, देताना आपल्याला 450 रुपये परत देणार. तिची किंमत आहे 9,47,000. 22 किलो वजन आहे. टीव्ही नाही. एक वर कुलूप लावून टाकलं इथं आपल्या रूमला. ह्याची चावी आहे आपल्याकडे दुसऱ्या कुलपाची, पण या वरच्या कुलपाची चावीच नाही. आता काल असते मंदिरात आलोय आम्ही. हे रेणीगुंटापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे, पण या मंदिरात मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे नमस्कार, मी प्रथमेश कैलास तापकीर, प्रथमेश तापकीर ब्लॉग म्हणतो स्वागत आहे. 12 वाजलेत, आम्ही नाश्ता करायला आलतो श्री लक्ष्मी वराह हॉटेल म्हणून. इथं आमच्या एका मित्राचा फोन आला, मला इथं नाश्ता करायला चांगलं भेटते. क्या याचा उपास आहे म्हणा, ज्यूस सांगितलं याला. बारा तारखेला आपण तिरुपतीला आलतो, तर आपण इथं 24 तासासाठी रूम घेतली होती. पण आपण काय केलं, अजून 24 तास ती रूम वाढवली. आणि आता आपण त्यांचा फोन आला होता आपल्याला, पण रूम घेताना आपण 550 रुपये पे करतो त्यांना, म्हणजे 50 रुपये रूमचे आणि 500 रुपये डिपॉझिट. आता 48 तास केल्यामुळे ते काय करणार, देताना आपल्याला 450 रुपये परत देणार. आता पुढच्या 24 तासासाठी नाही, 24 तासाची रूम भेटली, पण पुढच्या एक उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपण 7 वाजेपर्यंत घ्यायची आपल्याला रूम घेऊ आपण. रूम बुक करायला आपण आलो इथं, असा विषय झाला की इकडं गर्दी जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ताच्या सकाळी रूम संपल्यात. आता हे उद्या 5 वाजता चालू होणार रूम, तोपर्यंत आता ही अशीच लाईन. तेव्हा तिरुपतीत असा पण प्रसाद भेटतो, त्याच्यासाठी लाईन आहे. चाय होता आपको एम को कंप्लीट करो आपका मेरे को बात करने को बोला. हाँ कैसे मैनेज करने का, आप कौन है मेरे को बोलने के लिए, काम करने के लिए बोलने के लिए कौन है, आप कौन है पहले मॅनेज करना बोलने के लिए. हे जे रूम बुकिंगचं आहे ना इकडं पुढं, त्याच्या इथं भेटतो. इसको बोलो मेरे को ज़्यादा बात नहीं करना. त्या चौकाची बालाजीची मूर्ती आहे ना, त्याच्या समोरच आहे ना एक हँडक्राफ्टचं दुकान आहे. इथं या बनवलेल्या मूर्ती आहेत. ही मूर्ती बघा, तिची किंमत आहे 9,47,000. 22 किलो वजन आहे. आणि स्टीलवरची रोज वूड, त्याची किंमत आहे 8,97,000. या सगळ्या बनवलेल्या मूर्ती आहेत हँडक्राफ्ट. हे रोज वूड देवासारखं बनवलेलं, त्याच्यावर किंमत नाही दिली. वरती गणपती, फ्री बस आहे बघा. ही तिरुमला फ्री मध्ये फिरवते वरती. ह्याच्यात एक AC बस पण येते आता.
चाय ए किती चहा घ्यायच्यात 7 चहा का गोविंदा गोविंदा 7 देतो 7 7 पहिलं पडायचं ते मला आहे ना हे करताना बघायचं ग्लास नहीं बाकी सब ने शक्कर डालो 1 में मत डालो डायरेक्ट रिलीज आहे रांचना नो हे बघा डायरेक्ट टीव्ही 9 बघा टीव्ही 9 डायरेक्ट टीव्ही 9 गोविंदा शुगरलेस अंडे घे चल शुगरलेस शुगर ऐसा डालता है शुगर ANC 441 म्हणून ना घर त्याच्या समोर आहे चहा भेटतो 1 नंबर चहा बनवायची स्टाईल बघा फक्त वरती आता टोल नाका लागतो ना त्याच्या थोडं पुढे आल्यावरती हे गीता पार्क आहे ह्याच्यामध्ये श्रीकृष्णाचा रथ आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे गार्डन आहे गीता पार्क म्हणून रूम घेऊन 48 तास झाले पण परत रूम घ्यायला गेलो तर उद्या पाठापासून रूम भेटणार आहे आता काय केलं यांनी एक वर कुलूप लावून टाकलं इथं आपल्या रूमला ह्याची चावी आहे आपल्याकडे दुसऱ्या कुलपाची पण या वरच्या कुलपाची चावीच नाही आता बघू काय म्हणतात आपलं सगळं सामान आतमध्ये याच्यात तसं 24 तासासाठीच रूम असते पण आपण 48 तास घेऊ शकतो पण पुढे कंटिन्यू नाही करून देते आपल्या रूमला जे त्यांनी लॉक लावलं होतं आपण त्यांना रिक्वेस्ट करून ते लॉक आता काढलेले त्यांनी आपल्याला सकाळी 5 वाजेपर्यंत रूम दिलेली परत नमस्कार जय श्रीराम मी प्रथमेश कैलास तापकीर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खाली तिरुपतीला दर्शनाला जाणारे खालची मंदिरे फिरायला कालहस्ती मंदिर पण फिरणार आहे इथं आपण चहा प्यायला आलेलो आहे आता आपण एक गाडी बुक केली तिड्यावर पण येतात ही गाडी बुक केलेली तवेरा दर रे याची बॅग दर रे वीडियो क्या भैया यूट्यूब पे डालेगा तेलुगु नहीं मराठी यूट्यूब
हनुमान मूर्ती पाशी आलेलो आहे आपण. खाली आपल्याला 3 मंदिर दाखवणार आहे. इस्कॉन टेम्पल, गोविंद टेम्पल आणि पद्मावती मंदिर आणि त्याच्यानंतर कालाहस्तीला जायचं आपल्याला. हा घाट चढायला आणि उतरायला यांचे काही नियम आहेत. हा घाट उतरताना 40 मिनिटाच्या आत जर घाट उतरला तर गाडीचा 2000 रुपये दंड आणि 2 आठवडे तर गाडी अलाउड नाही. आणि गाडी वर चढवताना तिरुमालाला 28 मिनिटाच्या तर गाडी चढवली तर 2000 रुपये दंड आणि तेवढेच दिवस गाडी बॅन असणार इथे. श्री कपालेश्वर वारी टेम्पल. तुझ्या मला वरून पाणी पडतं इथं ते कपालेश्वर नाही रे. पद्मावती दुसरी पद्मोचनी नाही. इकडे मागे पद्मावती मंदिर आहे पण मंदिरात मोबाईल अलाउड नाही आणि लॉकर पण नाही म्हणून मोबाईल गाडीतच ठेवायला लागेल. पुढे गणपतीचं मंडळ दिसते. गणपती बघा ह्यो. डेकोरेशन पद्मावतीचं दर्शन झालं. आता आम्ही नाश्ता करायला आलो. ठीक आहे तर आता डोसा बाद में खाएगा. ये यूट्यूब पे वीडियो डालूंगा अभी. ड्राइवर कालाहस्ती मंदिरात आले आम्ही. हे रेणीगुंटापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे पण या मंदिरात मोबाईल अलाउड नाही त्यामुळे हा मोबाईल आम्हाला गाडीतच ठेवावा लागेल.
तिथं दर्शन आम्ही रेणीगुंठा स्टेशनला परत आलेलो आहे. आता 1:30 वाजलेत, संध्याकाळी 6:45 वाजता रेल्वे. रेणीगुंठावरून पुण्याला जाणारी 6:30 वाजताची गाडी आम्ही पकडलेली 054 नंबरची. आमची S1 मध्ये 5 सीट आहे आणि S12 मध्ये 2 सीट आहे. S12 डबा आहे. हे रात्री अर्जंट आमचे बुक झालेत. सकाळचे 7 वाजलेत. सोलापूर जंक्शनला आलोय आम्ही. आपल्यासोबत जो विश्वजित आहे आता धाराशिवला चाललाय गावाला. बाय बाय पाटील. या लवकर मला बाहेर अकरा वाजलेत. पुणे जंक्शनला आलोय आम्ही. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.